सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वात आयोजित नोकरी महोत्सवात हजारो तरुण तरुणींना आणि इच्छुक बेरोजगारांना नोकरीची सुवर्ण संधी मिळाली। नोकरी महोत्सवात बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, हॉटेल मॅनेजमेंट, ITI, इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय याशिवाय महाराष्ट्र शासन, रेल्वे आणि एअरपोर्टमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देणाऱ्या 100हून अधिक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांनी इच्छुक बेरोजगार आणि उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। त्यांच्या शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे त्यांना नोकऱ्या देण्यात आल्या। महोत्सवात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते तरुणांना ऑफर लेटर देण्यात आली। नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनी इंटरव्ह्यू नंतर लगेचच नोकऱ्या मिळाल्याबद्दल शिवसेना पक्षाचे आभार मानले। या प्रसंगी शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ज्येष्ठ नेते रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक महेश पाटील, महिला जिल्हा संघटक लता पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, भरत भोईर, बंडू पाटील, कल्याण तालुका संघटक रवी पाटील, गुलाब वजे, दत्ता वजे, प्रकाश म्हात्रे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेतून कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर आणि संपूर्ण लोकसभा यांच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले। प्रचंड अशी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची ते बघत असाल या भव्य रोजगारला त्यावेळी हजेरी लावलेली आणि आपण लगेच त्यांना ताबडतोब नियुक्ती पत्र देतात। 70 कंपन्यांनी या भव्य रोजगारला लाभ दिलेला आहे आणि त्या कंपन्यांनी ताबडतोब लगेच विद्यार्थी जसे जसे सिलेक्ट होतात तसं त्यांना नियुक्ती पत्र आमच्या नेत्यांच्या हस्ते त्याला देत आहोत। आणि चांगला असा प्रतिसाद सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे। तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब असेल, हे अतिशय लोकसभेत असे कार्यक्रम आयोजित करत असतात। मग ते शेतकरी असतील, गरीब विद्यार्थी असतील, बेरोजगार असतील, महिला असतील, यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवतात, जेणेकरून त्यांना स्वतःला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि असे कार्यक्रम ते आयोजित करण्यात येत आहेत। माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली शहर त्याचप्रमाणे ग्रामीण विभागाच्या तर्फे आज येथे भव्य दिव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। जवळजवळ 70 कंपन्या येथे उपस्थित आहे। प्रचंड असा प्रतिसाद आहे। सकाळपासूनच इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि आतापर्यंत 50 उमेदवारांना नोकरीचं पत्र देण्यात आलेलं आहे। चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। राजेश मोरे, संतोष चव्हाण, त्याचप्रमाणे महेश पाटील यांनी जी मांडणी आखणी केलेली आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीने करताच असे कार्यक्रम शिवसेना करते हे काही खरं नाही, तर असे कार्यक्रम नेहमीच सुरू असतात। त्याचप्रमाणे विधानसभेची तयारी करणं आवश्यक असतं। प्रत्येक पक्ष हा तयारी करत असतो। 4 दिवसापूर्वी या दोन्ही विधानसभा क्षेत्राची मीटिंग झाली, त्यामध्ये मतदार नोंदणी, त्याचप्रमाणे मतदार यादी तपासणं, सदस्य नोंदणी असे विविध कार्यक्रम दिलेले आहे आणि सातत्याने सामाजिक उपक्रम सुरू असतात। निवडणुका कधी आल्या तरी शिवसेना तयार असते, त्याचप्रमाणे सातत्याने हे सगळे उपक्रम सुरू असतात।